रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली। जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। सावित्री नदीने धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगडमध्ये दृश्य आहेत। जोरदार पावसामुळे त्या ठिकाणचं आता जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। बऱ्याच ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे। रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत। पुलाच्या वरून पाणी जात आहे, त्यामुळे काही गावांचा देखील संपर्क तुटलेला आहे। पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। भारत, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। काय या संदर्भात ताजे अपडेट आहेत? नेमक्या कुठल्या गावांचा संपर्क तुटलाय आणि कुठला वाहतूक व्यवस्था सध्या ठप्प झाली आहे? कारण काल संध्याकाळपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणजे रायगडमधल्या ज्या प्रमुख नद्या आहेत, मुख्यत्वे सावित्री, कुंडलिका आणि आंबा, या तीनही नद्या आज सकाळपासून धोका पातळीच्या वरती गेलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक गावांना पुरांचा मोठा धोका निर्माण झालाय। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, तर वाहतूक जी आहे काही गावांची ती सुद्धा विस्कळीत झालेली आहे। एकूणच रायगड जिल्ह्यातलं जे जनजीवन आहे ते पावसामुळे विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मी आता काळ नदीच्या तीरावरती आपण दृश्यांमधनं पाहू शकताय। काहीशी अशीच परिस्थिती ही काळ नदीची आहे, जी नदी पात्र सोडून बाहेर आलेली आहे। त्यामुळे या माणगावच्या भागात देखील पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसरीकडे असंच चित्र सावित्री नदीचं आहे। सावित्री नदी धोक्याच्या पातळीवरून ओलांडून वाहत गेल्यामुळे महाड शहरातल्या सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्यामुळे महाडमध्ये एनडीआरएफ सह नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। कारण महाड अतिशय पुराच्या बाबतीत संवेदनशील शहर म्हणून मानलं जातं। दुसरीकडे कुंडलिका आणि आंबा नदीला जो महापूर आलेला आहे त्याचा जबरदस्त फटका। नक्कीच खूप खूप धन्यवाद। या सविस्तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।